Hi students, in today's session I am going to explain nucleophilic substitution reaction. What is substitution reaction? Reaction in which atom or group of atom in a molecule is replaced by another atom or group of atom called substitution reaction. In case of alkyl halide, nucleophilic substitution reaction takes place or alkyl halide undergo nucleophilic substitution reaction. मागच्या तासाला आपण पाहिलेलं होतं की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अल्काइल हलाइड का दाखवतात. तर अल्काइल हलाइड मध्ये जो CX बॉन्ड आहे तो हायली पोलर आहे. Electronegativity of halogen is more than electronegativity of carbon, and therefore total bonding pair of electron pulled towards halogen acquire fractional negative charge and less electronegative carbon acquire positive charge. Means carbon in alkyl halide is a electrophilic center. It is electron deficient, and a nucleophile is a electron rich species, and therefore nucleophile attack electrophilic carbon and undergo nucleophilic substitution reaction. बघूया आपण आता की जो ग्रुप न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघत असताना काही टर्म्स लिव्हिंग ग्रुप, इनकमिंग ग्रुप आणि मेकॅनिझम हे बघायचे आपल्याला. द ग्रुप विच लिव्हज कार्बन म्हणजे जो ग्रुप काय करतो, कार्बनला सोडून जातो. विच लिव्हज कार्बन बाय टेकिंग अवे बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉल्ड लिव्हिंग ग्रुप. म्हणजे जो ग्रुप कार्बनला सोडून आणि हे जो बॉन्ड आहे कार्बन आणि हॅलोजन मधला हे दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाजूला जातो. म्हणजे तो कार्बनला सोडतो आणि बाजूला जातो, आणि त्या ग्रुपला म्हणजे जो सोडून जातोय कार्बनला त्याला म्हणायचं लिव्हिंग ग्रुप. आता इनकमिंग ग्रुप काय होतं, nucleophile attacks electrophilic carbon and form another product, undergo nucleophilic substitution reaction. तर काय होते, कार्बनला सोडून हॅलोजन जातोय आणि न्यूक्लिओफाईल कार्बनकडे येतोय. मग न्यूक्लिओफाईल ला काय म्हणायचं, इनकमिंग ग्रुप, आणि या हॅलोजनला काय म्हणायचं तर लिव्हिंग ग्रुप. लक्षात आलं, लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय की जो कार्बनला सोडून टोटल बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊन बाजूला जातो. म्हणजे ऍक्च्युली हा एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन कुणाचा आहे, हॅलोजनचा आहे. ऍक्च्युली इथं sp3pz ओव्हरलॅप न बॉन्ड तयार झालेला आहे तो, आणि जनरली हायब्रिड ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपनं तयार होणारा बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड असतो. तरी हॅलोजन त्याला सोडून टोटल इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जातो. थोडक्यात म्हणजे इथं हॅलोजन आणि कार्बनचं ब्रेकअप होते. आलं लक्षात. आणि न्यूक्लिओफाईल आणि कार्बन यामध्ये बॉन्ड तयार होतो. ड्युरिंग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ alkyl halide, halogen is detached from carbon and a new bond is formed between nucleophile and electrophilic carbon. म्हणजे यामध्ये हॅलोजन हा कार्बन पासून बाजूला जातो आणि न्यूक्लिओफाईल कार्बन बरोबर नवीन बॉन्ड तयार करतो. म्हणजे इथं बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग या दोन्ही प्रोसेस घडत असतात.
बघा, कोव्हॅलंटली बॉन्डेड हॅलोजन, कोव्हॅलंटली बॉन्डेड हॅलोजन कन्व्हर्टेड इनटू हलाइड आयन. म्हणजे हा कोव्हॅलंटली बॉन्डेड हॅलोजन जो आहे तो कार्बनला सोडून जातो आणि त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं? हलाइड आयन मध्ये. आणि सबस्ट्रेट undergo two types of changes during nucleophilic substitution reaction. म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते तेव्हा सबस्ट्रेट मध्ये दोन टाइप्सचे चेंजेस होतात. पहिला चेंज जो आहे, the original bond between carbon and halogen, carbon and halogen undergo heterolysis. What is heterolysis? बघा, bond fusion means rupture of a covalent bond or a breaking of covalent bond is called bond fusion. Covalent bond breaks in two ways. First, homolytically and second, heterolytically. किंवा होमोलिसिस और होमोलिटिक बॉन्ड फ्युजन म्हणतात. आणि होमोलिटिक बॉन्ड फ्युजन म्हणजे काय? सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन सच अ वे दॅट each atom acquires one electron from total bonding pair. म्हणजे हे ब्रेकिंग कसं होतं? तर सिमेट्रिकल आणि कोव्हॅलंटली बॉन्डेड एटम जे आहेत, फॉर एक्झाम्पल covalent bond between A and B breaks homolytically. Then what happens? Symmetrical breaking of covalent bond takes place and each atom acquires one electron from total bonding pair and it's called homolysis or homolytic bond fusion. And during homolytic bond fusion, free radicals are formed. आणि फ्री रेडिकल काय आहे? रिएक्टिव्ह इंटरमिडिएट आहे. येते लक्षात? इफ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन टू atoms A and B, if B is more electronegative than A, then what happens? Total bonding pair of electron goes towards B, acquire negative charge, and less electronegative A acquires positive charge. But when B is more electronegative than A, if A is more electronegative than B, then what happens? Total bonding pair of electron goes towards A or pull towards A, acquire negative charge, and less electronegative B acquire positive charge. आणि याला काय म्हणायचं? हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन or heterolysis, or in other words, unsymmetrical breaking of covalent bond in such a way that each total bonding pair of electron goes towards more electronegative atom acquire negative charge and a less electronegative atom acquire positive charge. Means during a heterolytic bond fusion, ions are formed. आता इथं आपण CX बॉन्ड मध्ये जर X मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तिथं काय होतं? कार्बोनियम आयन तयार होतो. पॉझिटिव्हली चार्जड कार्बन कंटेन 6 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. 11वीत पाहिले आपण. आणि जर कार्बन हा दुसऱ्या सबस्टिट्यूएंट पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर टोटल बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडे येतं? कार्बनकडे. आणि निगेटिव्हली चार्जड कार्बन तयार होतो आणि त्याला आपण कार्बन आयन असं म्हणतो. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मुद्दाम मी सांगते हे कारण कार्बोनियम आयन, कार्बन आयन आणि फ्री रेडिकल हे काही आहेत? रिएक्टिव्ह इंटरमिडिएट आहेत. आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं मेकॅनिझम शिकत असताना
आपल्याला रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट माहीत असायला पाहिजे. व्हॉट इज रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट? शॉर्ट लिव्ड स्पेसिस फॉर्म ड्युरिंग द कोर्स ऑफ रिॲक्शन कॉल्ड रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट and they are free radical, carbonium ion and carbon ions. Free radicals are formed during homolytic bond fusion of covalent bond and carbonium and carbon ions are formed by heterolytic fusion of covalent bond. बघा, in nucleophilic substitution reaction, substrate undergo two types of changes. First, CX, original CX bond breaks heterolytically or original CX bond heterolysis takes place. पहिला पॉइंट, पहिला चेंज. दूसरा चेंज काय आहे? न्यू बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन न्यूक्लियोफाइल अँड इलेक्ट्रोफिलिक कार्बन. म्हणजे हा इलेक्ट्रोफिलिक कार्बन जो आहे तो आणि न्यूक्लियोफाइल यांच्यामध्ये न्यू बॉन्ड तयार होतो बाय युझिंग इलेक्ट्रॉन्स ऑफ न्यूक्लियोफाइल. कारण न्यूक्लियोफाइल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस which can readily attack on electron deficient center. म्हणजे during a nucleophilic substitution reaction, substrate undergo two types of changes. First, original CX bond break heterolytically. म्हणजे तिथं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग कोणाचं होतं? CX बॉन्डचं होतं. आणि दुसरं काय होतं? म्हणजे सीएक्स बॉन्डचं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग झाल्यानंतर हायड्रोजन काय करतो? टोटल बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊन बाजूला जातो. म्हणजे तो कोण आहे? लिव्हिंग ग्रुप. आता इनकमिंग ग्रुपचा रोल आहे. दुसरा चेंज, न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस काय करतो? इलेक्ट्रोफिलिक कार्बन. त्याला कळतं की हा कार्बन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि त्यामुळं टोटल बॉन्डिंग पेअर जे आहे म्हणजे टू इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियोफाइलचे आहेत आणि तो या इलेक्ट्रोफिलिक कार्बन बरोबर काय करतो? बॉन्ड तयार करतो. लक्षात आलं? बघा, ड्युरिंग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, सबस्ट्रेट अंडरगो टू टाइप्स ऑफ चेंजेस. फर्स्ट, ओरिजिनल CX बॉन्ड ब्रेक heterolytically and second, nucleophile forms bond with electrophilic carbon or a new bond is formed between nucleophile and electrophilic carbon by using electrons of nucleophile. Then mechanism of nucleophilic substitution reaction. बघा, हे जे चेंजेस आहेत दो कुठले? CX बॉन्ड ब्रेक होणं हेटेरोलिटिकली आणि न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफिलिक कार्बन मध्ये बॉन्ड तयार करणं, ह्या स्टेप्स एक किंवा दोन स्टेप मध्ये किंवा वन ऑर मोर स्टेप मध्ये या रिएक्शन घडतात. आता बघणार आहे आपण मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. What is mechanism of nucleophilic substitution reaction? बघा, description regarding sequence and way to which changes takes place during substitution reaction or during nucleophilic substitution reaction is called mechanism of nucleophilic substitution reaction. बघा, पुन्हा एकदा description regarding sequence and way to which the changes takes place during nucleophilic substitution reaction called mechanism of
nucleophilic substitution reaction. The mechanism of nucleophilic substitution reaction is deduced from mechanism of nucleophilic substitution reaction is deduced from kinetic study of nucleophilic substitution reaction. बघा, kinetic study of nucleophilic substitution reaction. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा. कायनेटिक्स, केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक आहे आपल्याला. बघा, व्हॉट इज कायनेटिक्स? इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल सायन्स which deals with rate of chemical reaction, factors affecting rate of reaction, and a mechanism by which reaction takes place. म्हणजे ज्यामध्ये रेट ऑफ केमिकल रिएक्शनचा स्टडी केला जातो, नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शनचा स्टडी केला जातो, आणि मेकॅनिझम म्हणजे ती रिएक्शन कशी घडते त्याचाही अभ्यास केला जातो. आणि मेकॅनिझम न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या ज्या आहेत त्या कशावरून स्टडी केल्या गेलेल्या आहेत? तर कायनेटिक स्टडी. Rate of reaction means change in concentration of designated species, means reactant or product. And during chemical reaction, concentration of reactant decreases and concentration of product increases, and therefore rate of chemical reaction means increase in concentration of product or decrease in concentration of reactant in unit time. आलं लक्षात? Then factors affecting rate of reaction. Rate of reaction वर अफेक्ट करणारे जे फॅक्टर आहेत, concentration of reactants, pressure in case of gaseous reaction, temperature and catalyst. लक्षात आलं? तर आपल्याला या कायनेटिक स्टडीवरून असं लक्षात आलं की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या मेकॅनिझम, व्हेरियस सबस्टिट्यूशन रिएक्शन अंडरगो टू टाइप्स ऑफ मेकॅनिझम्स. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन और सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर रिएक्शन and substitution nucleophilic unimolecular reaction. बघा, कायनेटिक स्टडी वरून आहे आणि त्यामुळे मी अगोदर तुम्हाला त्यांचं मिनिंग सांगते. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिएक्शन मीन्स nucleophilic substitution reaction in which the rate of chemical reaction depends on two species, substrate and nucleophile, then called nucleophilic substitution by molecular reaction. And if the rate of nucleophilic substitution reaction depends on concentration of only substrate and not on a nucleophile, then called nucleophilic substitution unimolecular reaction or SN1 reaction. आलं लक्षात? बघूया आपण मेकॅनिझम ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिएक्शन और SN2 रिएक्शन. याच्यावरती एक्झाम्पल जे आपण घेणार आहोत ते मिथाइल ब्रोमाइड आणि न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन. मिथाइल ब्रोमाइड and reaction between methyl bromide, primary alkyl halide, and nucleophile OH minus ion gives product methyl alcohol. And alkaline hydrolysis of primary alkyl halide proceeds through SN2 reaction mechanism. तर पहिल्यांदा आपण न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन कशी मिळते ते बघूया. बघा, when methyl bromide
CH3Br, methyl bromide, is boiled with aqueous alkali like NaOH or KOH, then what happens? It undergo hydrolysis. And Br is replaced by OH and form CH3OH, methyl alcohol, plus NaBr. बघा इथं एक्वियस NaOH वापरायचे किंवा एक्वियस KOH वापरायचे. Nucleophile OH minus ion is derived by dissociation of NaOH in water, and therefore ionic equation of above reaction can be represented as CH3Br plus NaOH strong acid and completely ionizes in aqueous medium or in water. Na plus aqueous, OH minus aqueous, heat, methyl alcohol, CH3OH plus Na plus Br minus. लक्षात आलं? Ionic equation of above reaction. Cancelling common ion Na plus cancel. बघा CH3Br plus OH minus सोडियमचा इलेक्ट्रॉन OH न घेतला, OH minus CH3OH plus Br minus. लक्षात आलं? Ionic equation of above reaction. Reaction between methyl bromide and nucleophile OH minus ion proceeds through SN2 reaction mechanism. And a mechanism of reaction is deduced from kinetic study of nucleophilic substitution reaction. बघा आता kinetics of reaction. मगाशी सांगितलं kinetics, branch of science which deals with rate of chemical reaction, factors affecting the rate and mechanism by which reaction takes place. बघा, in above reaction, methyl bromide and OH minus ions are reactants. Rate of reaction is directly proportional to concentration of substrate methyl bromide and nucleophile OH minus ion. Means two species involved in a rate determining state, or methyl bromide and nucleophile OH minus ion both influence the rate of reaction. Rate is directly proportional to concentration of methyl bromide and concentration of OH minus. Rate is equal to K into concentration of methyl bromide and concentration of nucleophile OH minus ion. The reaction takes place in a single state by breaking of old bond and formation of new bond. And two species are involved in a rate determining state. Therefore, reaction is known as a bimolecular reaction. Why it is called as a nucleophilic substitution bimolecular reaction? Because rate determining state involves two species, or two species are involved in a rate determining state,
and the rate of reaction depends on concentration of nucleophile as well as substrate, and therefore it is a nucleophilic substitution by molecular reaction. आलं लक्षात? आता बघूया आपण मेकॅनिझम ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिएक्शन और SN2 रिएक्शन. खूप सोपा आहे मेकॅनिझम, तरी सुद्धा काय होतं, परीक्षेच्या वेळेला बरोबर विसरतं किंवा हे कळत नाही. आपण अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून घेऊया. बघा इथं न्यूक्लिओफाइल कोण आहे, OH मायनस, OH मायनस, बरोबर. कुणावरती अटॅक करणार आहे, इलेक्ट्रोफिलिक कार्बन ऑफ मिथाइल ब्रोमाइड. बघा मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड. आता एक लक्षात घ्या, हा CBr बॉन्ड जो आहे त्यातला ब्रोमीन जो आहे तो लिव्हिंग ग्रुप आहे. तो कार्बनला सोडून टोटल इलेक्ट्रॉन पेअर घेऊन निघून जातो आणि न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन इलेक्ट्रोफिलिक कार्बन बरोबर न्यू बॉन्ड तयार करते. आता एक लक्षात घ्या की Br सुद्धा न्यूक्लिओफाइलच आहे, त्याच्यावरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज आहे, OH कडे सुद्धा निगेटिव्ह चार्ज आहे. आता मेकॅनिझम थोडं बाजूला ठेवूया, पण आपण समजून घेण्यासाठी लक्षात घेऊया. काय तर हा जो कार्बन आहे तो त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे आणि म्हणून ब्रोमीन जो आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो काय करतो, टोटल बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवतो, चार्ज निगेटिव्ह स्वतःकडे ठेवतो आणि त्यामुळे कार्बन जो आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतो. म्हणजे कार्बनला आता काय होतंय, ब्रोमीन बरोबर राहणं शक्य नाही, कारण हा न्यूक्लिओफाइल OH मायनस जो आहे ना त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. लक्षात येते, 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि या ब्रोमीनचा 1 इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन असा हा बॉन्ड आहे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन Br चे नाही आहेत. Br कडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि OH कडे किती आहेत, OH मायनस न्यूक्लिओफाइल कडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग काय होतं, हा OH मायनस जर इकडून या कार्बन कडे यायला लागला तर हा ब्रोमीन काय करेल, त्याला येऊ देईल का, नाही. आणि म्हणून हा OH मायनस आयन जो आहे तो कार्बनला काय म्हणतो, 2 इलेक्ट्रॉन पेअर आहे तुला देतो. मग हा कार्बन काय करतो, माझा पण इलेक्ट्रॉन घे पण तू जा, असं ब्रोमीनला सांगतो. थोडक्यात तो सांगत नाही पण ऍक्च्युअल असं इथं होतं. ऍज OH मायनस आयन कम नियरर अँड नियरर टू कार्बन अँड शेअर इट्स पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विथ कार्बन. म्हणजे जसा न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन कार्बनच्या जवळ आणि जवळ येऊन आपले पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या बरोबर शेअर करायला लागतो, तसं काय होतं, CBr बॉन्ड ग्रॅज्युअली विकन्ड. म्हणजे ब्रोमीन आणि कार्बन मधला बॉन्ड हा वीक व्हायला चालू होतो. लक्षात येते, OH मायनस आयन come nearer and nearer to carbon and share its pair of electron with carbon to form new OHC bond. At that time, simultaneously CBr bond is gradually weakened. Negative charge on nucleophile OH minus ion starts diminishing. म्हणजे निगेटिव्ह चार्ज जो OH मायनस वर आहे तो नाहीसा व्हायला चालू होतं. and the negative charge starts developing on this Br
and here बघा due to approach of nucleophile and departure of bromine, weak bond is formed between OH and carbon. Nucleophile incoming group and carbon and CBr bond is gradually weakened. Here OH and Br loosely bonded to carbon. बघा मायनस हा एक चार्ज जो आहे तो याच्यावरती अर्धा आणि या Br वरती अर्धा डेव्हलप होतो. आता हा जो अटॅक आहे न्यूक्लिओफाइलचा हा कसा आहे बॅक साइड अटॅक. का बॅक साइड अटॅक आहे? Nucleophile OH minus ion approaches to carbon from side opposite to that of living group bromine because nucleophile Br repels the nucleophile OH minus ion from same side. का हा बॅक साइड अटॅक करतो? तर न्यूक्लिओफाइल Br पण आहे त्यामुळे त्यामध्ये काय असणार आहे रिपल्शन. ते अवॉइड करण्यासाठी हा OH मायनस आयन काय करतो बॅक साइडनं अटॅक करतो. आणि यानं बॅक साइडनं अटॅक केल्यानंतर म्हणजे जसजसे हे इलेक्ट्रॉन पेअर याच्याबरोबर शेअर करतो तसा काय होतो निगेटिव्ह चार्ज नाहीसा व्हायला चालू होतो आणि वीक बॉन्ड हा OH आणि कार्बन मध्ये तयार होतो. तर CBr बॉन्ड काय होतो वीक व्हायला चालू होतं. म्हणजे ड्यू टू अप्रोच ऑफ न्यूक्लिओफाइल अँड डिपार्चर ऑफ ब्रोमीन weak bond is formed between OH and carbon and CBr bond gradually weaken. Three hydrogen atoms lie in a plane. बघा 3 hydrogen atom lie in a plane having bond angle HCH 120 degree. म्हणजे 3 हायड्रोजन जे आहेत ते एका प्लेन मध्ये येतात आणि HCH बॉन्ड अँगल जो आहे तो काय आहे 120 डिग्री आहे. and hybridization of carbon in transition state, याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतात. तर बघा कार्बन 3 सिग्मा बॉन्ड तयार केलेले आहेत. ट्रान्झिशन स्टेट मध्ये कार्बन 3 सिग्मा बॉन्ड, हा एक CH सिग्मा, हा दुसरा CH सिग्मा, हा तिसरा CH सिग्मा. मग नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स 3 and therefore type of hybridization of carbon sp2. MCQ साठी विचारलं जातं बघा, पुस्तकात नाही दिलेलं पण MCQ आहे त्यावरती. तर काय आहे कार्बनचं हायब्रिडायझेशन ट्रान्झिशन स्टेट मध्ये काय आहे sp2 HCH बॉन्ड अँगल कसा आहे 120 डिग्री. आता ट्रान्झिशन स्टेट म्हणजे नक्की काय? तर हाय एनर्जी कंटेंट, ह्याची एनर्जी जास्त असते. हाय एनर्जी कंटेंट ट्रान्झिस्टरी कॉम्प्लेक्स फॉर्म बाय युनियन ऑफ रिएक्टंट कॉल्ड ट्रान्झिशन स्टेट. समजलं? बघा इन ट्रान्झिशन स्टेट कार्बन इज पेंटा कोऑर्डिनेट. पेंटा कोऑर्डिनेट कारण ऍक्च्युअली कार्बन कसा आहे टेट्राव्हॅलंट आहे, पण इथं जी ट्रान्झिशन स्टेट तयार होते त्यामध्ये तो कसा आहे पेंटाव्हॅलंट आहे. कार्बन फॉर्म्स 3 CH सिग्मा bonds lie in a plane and other 2 partial bonds OH and carbon and C and Br lie perpendicular to this plane. बघा लक्षात येते का H C H H 120 डिग्री. आणि हा जो कार्बन आहे
यामधला COH बॉन्ड आणि CBr बॉन्ड lie perpendicular to this plane. कळलं? आता ट्रान्झिशन स्टेट मध्ये कार्बन जो आहे तो कसा आहे, आता अनस्टेबल आहे, पेंटा कोऑर्डिनेट आहे, म्हणजे अनस्टेबल आहे. ट्रान्झिशन स्टेट क्विकली ट्रान्सफॉर्म इनटू product, quickly transform into product methyl alcohol and means OH and carbon bond is completely formed and CBr bond completely broken. लक्षात आलं पूर्ण मेकॅनिझम? बघा परत एकदा, मेकॅनिझम टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेट by simultaneous breaking of old bond and formation of new bond without forming any reactive intermediate. म्हणजे या रिएक्शन मध्ये कुठलाही रिएक्टिव्ह इंटरमिडिएट तयार होत नाही, फ्री रेडिकल तयार होत नाही, कारण CBr बॉन्ड फ्युजन हे होमोलिटिक नाहीये. दुसरी गोष्ट, कार्बोनियम आयन सुद्धा इथं तयार होत नाही, कारण सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग होतं. न्यूक्लिओफाइल OH बॅक साइड अटॅक, न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन अप्रोचेस टू कार्बन फ्रॉम साइड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप ब्रोमीन, बिकॉज इनकमिंग ग्रुप न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन ला ब्रोमीन काय करेल, रिफेल करेल, बाजूला सरेल, आणि म्हणून तो काय करतो, बॅक साइड अटॅक करतो. आता दुसरं, ड्यू टू अप्रोच ऑफ न्यूक्लिओफाइल व्हॉट हॅपन्स, COH बॉन्ड इज लूजली फॉर्म अँड CBr बॉन्ड इज ग्रॅज्युअली weakened. 3 hydrogen atom lie in a plane making an angle of 120 degree. HCH bond angle 120 degree and hybridization of carbon sp2. Transition state quickly transform into product methyl alcohol and there is a complete breaking of CBr bond and a formation of COH bond. कळलं? आता इथं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं आतापर्यंत, पण तसं नाहीये. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन कधी होतं, तर जर सबस्ट्रेट हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर काय होतं, प्रॉडक्ट फॉर्म्ड हॅज अपोजिट कॉन्फिगरेशन टू दॅट ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेटच्या अपोजिट कॉन्फिगरेशन असतं आणि याला म्हणतात 100% इन्व्हर्जन ऑफ configuration or it is also called as Walden inversion. आलं पूर्ण लक्षात? बघा, रिएक्शन बिटवीन मिथाइल ब्रोमाइड and nucleophile OH minus ion undergo hydrolysis and form methyl alcohol. आपण बघितलं ही रिएक्शन कशी होते, न्यूक्लिओफाइल कसं मिळते, तर काय होतं, प्रायमरी अल्काइल हॅलाइड एक्वियस अल्कली बरोबर ट्रीट केलं की काय होतं, हायड्रोलिसिस आणि करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळतं. तर इथं NaOH किंवा KOH वापरलं जातं, त्याचं डिसोसिएशन एक्वियस मीडियम मध्ये होतं आणि नंतर काय मिळतं, न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन आपल्याला मिळतोय. नंतर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल एज वेल एज सबस्ट्रेट. म्हणजे या रिएक्शन मध्ये ज्या दोन स्पेसीज भाग घेतात त्या दोन्ही रिएक्टंट मिथाइल ब्रोमाइड आणि न्यूक्लिओफाइल OH मायनस आयन यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिएक्शनचा रेट डिपेंड आहे. म्हणजे टू स्पेसीज इन्व्हॉल्व्ड इन अ रेट डिटर्मिनिंग स्टेप अँड देअरफॉर इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिएक्शन. मेकॅनिझम टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप and the single step is a slow step and a slow step is a rate determining step.
बघा, रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा ती एकाच स्टेपमध्ये होते असं नाही. काही 2 स्टेपमध्ये होतात, काही 3 स्टेपमध्ये होतात. त्यामधली जी स्लोएस्ट स्टेप आहे ती रेट डिटर्मिनिंग स्टेप असते. म्हणजे रिॲक्शनचा रेट त्या स्लो स्टेपवर डिपेंड असतं आणि ती रिॲक्शन ओव्हरऑल म्हणजे ती स्टेप, स्लो स्टेप ओव्हरऑल रिॲक्शनला कंट्रोल करते. आलं लक्षात? आता सॅलियंट फीचर्स ऑफ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. बघा, सगळं सांगून झालेलंच आहे. त्यातली पहिली, मेकॅनिझम टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप और सिंगल स्टेप मेकॅनिझम. पहिलं. नेक्स्ट, बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल OH minus ion approaches to carbon from side opposite to that of living group because living group bromine repels incoming group or nucleophile OH minus ion from same side. Next, transition state. What is transition state? High energy content transitory complex formed by the union of reactant. Due to approach of nucleophile and departure of bromine, weak bond is formed between OH and carbon. CBr bond is gradually weakened. 3 hydrogen atoms lie in one plane making an angle of 120 degree and hybridization of carbon in transition state is sp2. Carbon forms 3 sigma bonds with 3 hydrogen atoms and therefore type of hybridization sp2. 2 partial bonds COH and CBr lie perpendicular to plane. समजलं? Transition state quickly transform into product and carbon in transition state is penta coordinate carbon. हा शब्द आलाच पाहिजे. If nucleophilic substitution reaction is carried out by using optically active substrate, then product formed has opposite configuration to that of substrate called inversion of configuration or it is called Walden inversion. आलं लक्षात? बघा आता, फ्लिपिंग ऑफ एन अम्ब्रेला म्हणजे याचं जे कॉन्फिगरेशन असतं, छत्री उलटी झाल्यानंतर जसं दिसतं तसं असतं. तर आपण 2 क्लोरो ब्युटेन किंवा 2 ब्रोमोब्युटेन च अल्कलाइन हायड्रोलिसिस करूया. म्हणजे कार्बन कायरल असायला पाहिजे. CH3 BrH आणि C2H5. समजतंय? हा कार्बन कसा आहे? कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन किंवा सबस्ट्रेट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे एक कार्बन त्यातला कायरल कार्बन असेल आणि त्याच्या मिरर इमेजेस या काय असतील? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतील. तर काय होतं? हा जो प्रॉडक्ट मिळणार आहे त्याचं कॉन्फिगरेशन बघा काय असणार? C याच्या कंप्लीट अपोजिट CH3 H आणि C2H5. समजलं? SN2 रिॲक्शन मेकॅनिझम आपण बघितलं. नंतर आपण SN1 रिॲक्शन मेकॅनिझम बघूया.